घालण्याचा प्रयत्न केला जातो आहे। तुमची काय भूमिका राहणार आहे? एकतर तुम्ही वाहतूक कोंडी होऊ नये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आपण पाहतो सकाळची वेळ आहे, रहदारीचा परिसर आहे, अशा पद्धतीची वागणूक कशा पद्धतीत तुम्ही आता तुमची भूमिका मांडणार आहात? आमच्याकडून कुठल्याही मुंबईकरांना इजा होणार नाहीत, कुठल्याही मुंबईकरांना अडचण होणार नाहीये, कारण की मराठा हा सर्व यांचा मोठा भाऊ आहे। कारण की कुठल्या समाज बांधवांना अडचण येणार नाहीये, कारण की आतापासून मराठा समाजाने 18 पकड जातींना सांभाळलेला आहे, खड्यावर जगवलेला आहे। तर आज मराठा समाजावर वेळ आली आहे। तर हे फडणवीस साहेब मागली त्याच्या आईच्या अगोदर जेव्हा सत्ता नव्हती त्यावेळेस फडणवीस साहेब बोलले होते की मराठा समाजाला आरक्षण देऊ। आज रोजी फडणवीस साहेबांकडे सत्ता आहे, तर का आरक्षण देत नाहीत? आमच्या मनोज दादाला का तुम्ही हे करतात, वेटीस धरतात? मनोज दादा म्हणजे कोट्यावधी समाजाचं आमचं हृदय आहे, हृदय। कारण की आम्हाला 400 वर्षानंतर मराठा समाजाला आम्हाला नेतृत्व मिळालं आहे। तर मनोज दादा केसाला जरी धक्का लागला तर इथे जवळपास आमचे 5 कोटी मराठी मुंबईत दाखल झालेले आहेत। तर फडणवीस साहेबाच्या डायरेक्ट सागर बंगल्यावर माझी बैलगाडी जाणार। फडणवीस साहेबाला जर मनोज दादा केसाला जरी धक्का लावला तर तुम्हाला 10% आरक्षण आधीच दिलेलं आहे, पण आता तुम्ही एकीकडे कोर्टामध्ये सुनावण्या सुरू आहेत यावरती तुमचं काय नेमकं म्हणणं आहे? आधीच 10% आरक्षण दिलेलं आहे, त्यापासून तुम्ही समाधानी नाहीयेत, ओबीसीतून आता तुम्ही आरक्षण मागतायत, त्यामुळे आज जर तुम्हाला आरक्षण जी तुमची मागणी आहे ती पूर्ण झाली नाही तर तुमची काय भूमिका राहील? आमचं एवढंच म्हणणं आहे, मराठा म्हणजे कुणबी म्हणजे मराठा। अगोदरच आमचा अर्धा समाज ओबीसी झालेला आहे आणि आम्ही बाकीचे राहिलो आहेत। तो आम्हाला तुम्ही जी आर गेल्या वर्षी आम्हाला जानेवारी महिन्यात 26 जानेवारीला फसवलं, शिंदे साहेबांनी फसवलं आम्हाला, खोटा जी आर देऊन आम्हाला वाशीमधून वापस पाठवलं। तर आम्हाला म्हणणं आहे तुम्ही असं का फसवता? दुसऱ्या यांना घटकांना तुम्ही एका समजा रात्यामध्ये किंवा कधी बी आरक्षणात घालता अनेक जाती, मराठा समाजाला का हे करायला लागले तुम्ही? कारण की मराठा समाजाला तुम्हाला आरक्षण द्यावंच लागेल आणि मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाहीये। कारण की 5 ते 6 कोटी मराठा समाज म्हणून सोबत मुंबईत आलेला आहे आणि अजून जर आरक्षण नाही दिलं तर आमच्या माता भगिनीला गावाकडे सांगितलेलं आहे, टोटल परतूर तालुक्यातील प्रतिनिधींना त्या बंगल्यावर जा, त्याचे घर पोळा, त्याच्या बायका जाळा। जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर इथे मुंबईत आम्ही हटणार नाहीत। म्हणून केसाला धक्का जर लागला